बघा खेळ कसा आहे या दुनियेचा, लक्ष द्या. सृष्टीची रचना झाली जसं आपण आपल्या परिवाराची रचना करतो. सृष्टीची रचना झाली. हे रचना कशी झाली? आकाश पाताळ, हवा, पाणी, अग्नी या पंचतत्वांनी सृष्टीची रचना केली. या सृष्टीमध्ये अनेक तऱ्हेचे जीव जंतू बनवले, झाड झडुले बनवले. कोण बनवले? त्या शक्तीनं, ज्यांनी रचना केली त्या शक्तीनं अनेक तऱ्हेचे जीव प्राणी बनवले. या सृष्टीमध्ये 4 पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी, 2 पायाचे प्राणी, चिडी मुंगी सगळे प्राणी बनवले. ज्या की त्या सृष्टी विधात्याला माहित होतं की या धर्तरीवर, या सृष्टीमध्ये मी जेवढे जीव जंतू बनवले सगळे कामाचे आहेत. सगळे जीव जंतू कामाचे आहेत. हा मनुष्य प्राणी हा जास्त कामाचा आहे. कसा? की या मनुष्य प्राण्याला, या 2 पायाच्या प्राण्याला त्या सृष्टी विधात्याने बोलण्याची, बघण्याची, पाहण्याची शक्ती दिली आहे. चालता चालता, बोलता बोलता हा माणूस मी कोण आहे समजू शकतो. प्रत्येक मानव समजू शकतो मी कोण आहे, या सृष्टीवर कशाला जन्माला आलो, कोणतं काम आहे माझ्या. त्या परमेश्वरी शक्तीनं, तत्व शब्द नियमाने, भगवंताच्या गुणधर्माने या 2 पायाच्या प्राण्याला चांगलं शुद्ध बनवलं. पण या 2 पायाच्या प्राण्याला वाटलं की मला मोह माया अहंकार पाहिजे. परमेश्वराने त्याच्या बुद्धीमध्ये मोह माया अहंकार बी टिकवून दिला. हा 2 पायाचा प्राणी तत्व शब्द नियमाचा अभ्यास कमी करू लागला आणि मोह माया अहंकाराचा अभ्यास जास्त करू लागला. मी धनवान बनलो पाहिजे, माझ्या घरी भकाभक पाळणा आला पाहिजे, माझी शेतीवाडी झाली पाहिजे. खूप मोह मायामध्ये हा माणूस फसून गेला. या दलदलमध्ये, मोह माया अहंकाराच्या दलदलमध्ये हा 2 पायाचा प्राणी फसून गेला. या दलदल मधून निघणंच नाही होऊन राहिलं. जरी आपण या मार्गात आहोत, जरी आपलं दुःख दूर झालं, सगळ्यांचं दुःख दूर झालं, पण नुसतं स्वार्थापायी, क्षणिक सुखासाठी या मार्गाचा वापर करू नये. क्षणिक सुखासाठी बऱ्याच लोकांना आनंद वाटत असेल की मला खूप चांगलं सुख मिळालं, धनद्रव्य मिळालं, पुत्र संतान मिळालं. बऱ्याच लोकांना वाटत बी असेल, पण तसं नाही होत.
ज्यांनी सृष्टी बनवली तिथंच आपल्याला विलीन व्हायचं आहे. सृष्टी विधाता तो विचारल की तुझा कार्यकाल खतम झाला, काय केलं तू ना आपल्या कार्यकालमध्ये, कोणती भक्ती केली, कोणत्या शक्तीचा प्रचार प्रसार केला. आपण मोह माया अहंकाराचा प्रचार प्रसार करून राहिलो. तत्व शब्द नियमाचा प्रचार नाही करून राहिलो. याच्या बाबाच्या काळातला अनुभव सांगतो मी. एकदा 16 रेंग्या बंड्या होत्या. रेंगी बंडीत बाबाही बसाचे, मी बसाच्या, जगन्नाथ भाऊ बी रेंगी बंडी चालवत होता. एक समय असा येऊन गेला, बाबा म्हणतात नुसतं जीवन सुखमय झालं, नुसतं दुःख दूर झालं, हे काही नवल नाही झालं. मग कसं करायचं बाबा? आज भी या धरतरीवर, आज भी या सृष्टीवर मी पाहून राहिलो लगेच दुखी आणि कष्टी आज मी तडफडून राहिले. तर बाबा हे दिसल कसं आपल्याला? आपण कसं शोधू? तुमची दिव्य दृष्टीमुळे तुम्ही पाहू शकता. तुमच्या जवळ दिव्य दृष्टी आहे. आगे समोर काय होऊन राहिला तुमच्या दिव्य दृष्टीनं दिसून जाईल.